स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण वाळवण रेसिपीचा आज तिसरा प्रकार बघतोय। त्यामध्ये मी बनवलेले आहेत उपवासाचे फ्रेंच फ्राईज किंवा तुम्ही ह्याला स्टिक देखील म्हणू शकता। छान असे क्रिस्पी होतात, कडक न होता अगदी खुसखुशीत होतात। एक वेळ नक्की बनवून बघायचं आहे। अगदी सहज सोप्या पद्धतीने बनतात, फारसं साहित्य लागत नाही, वेळही लागत नाही, अगदी झटपट तुम्ही बनवू शकता। तर मी काय केलेलं, रात्री 2 वाट्या शाबू असाना जसा खिचडीला भिजवतो तसा भिजवून घ्यायचा बघा, असा मौसूद भिजला पाहिजे। आणि त्याच्याबरोबर 1.5 किलो बटाटे देखील सकाळी शिजवून घेतले उठल्यानंतर। तुम्ही रात्री शिजवून ठेवले तरीही चालेल जर सकाळी तुम्हाला गडबड असेल तर। आणि 1.5 किलो बटाटे इथं आपण आता शिजवून घेऊयात। बटाटे शिजून थंड होईपर्यंत बाकीची कामं करून घ्यायची, म्हणजे ह्या कामाला पण मोकळं झालो। आता बटाटे आपले शिजलेले आहेत, शाबू देखील भिजलेला आहे। मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आता शाबू आपण इथं थोडासा शिजवून घेणार आहे, त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले। त्याच्या आधी म्हणलं बटाटे सोलून घ्यावेत, मग बटाट्याची सालं काढून घेतली। बटाटे शिजवून घेतल्याचा एक फायदा असतो की ते थंड झाले की त्याच्या साली पटपट निघतात आणि हाताला देखील चटका बसत नाही। मग याच पद्धतीने सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतल्या आणि आपला शाबू शिजायला घातला। आता बघू शकता इथं आपला बटाटाही सोलून होतोय। आपल्या पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे। आता त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचंय। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मी इथं चवीनुसार इथं मीठ घालून घेतलेलं आहे। आणि मी आता ह्याच्यामध्ये ना बारीक केलेली हिरवी मिरची घालणार आहे। तुम्ही मिरची पावडर टाकली तरी चालेल, पण मिरची पावडरचं काय होतं, ज्यावेळी आपण हे फ्रेंच फ्राईज खातो ना त्यावेळी घशामध्ये ठसकल्यासारखं होतं। इव्हन चकलीला जरी ही मिरची पावडर वापरली तर ठसका लागतो, त्याच्यामुळं ना अशी हिरवी मिरची घालून बघा, टेस्ट खूप छान येते। आणि ना हिरवी मिरची कमी तिखटाची घेतली, फार तिखट घेतली तर अगदी घातली म्हणायला थोडीशी घालायची, पण ही कमी तिखटाची आहे त्यामुळे मी 2 चमचे इथं घातलेली आहे। आणि आता याला छान उकळी काढून घेऊया। मीठ आणि मिरची घातल्यानंतर ह्याला छान उकळी आली का नाही, आपल्याला भिजवून घेतलेलं शाबूचं तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय। आणि घालून घेतल्यानंतर ना कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही। खाली लागलं तर ते चिटकून बसेल पातेल्याला, म्हणून कंटिन्यू एक 10 ते 15 मिनिटं ना ह्याला मधून मधून असं हलवत राहायचं, म्हणजे ते 15 ते 20 मिनिटांमध्ये ना आपला शाबू व्यवस्थित असा शिजला जातो आणि थोडासा दाटसर असा होतो। आणि ही पद्धत केल्यावर काय होतं, ज्यावेळी आपण चकली किंवा असं फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत ना, तेव्हा ते ना असं कडक न होताना अगदी खुसखुशीत होतात की तोंडात टाकताच विरघळतात। नाहीतर अदरवाईज आपण जर भिजवून केले ना तर ते खूप कडक होतात आणि खाताना ना कठीण लागतात। त्याच्यामुळं ना ही पद्धत करून एकदा बघा, एकदम खुसखुशीत असे होतात। आता ह्याच्यामध्ये खिसलेला बटाटा टाकून घ्यायचा आपल्याला। मी गॅसवरून पातेलं खाली घेतलं आणि ह्याच्यात खिसलेला बटाटा टाकून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। बटाटा आणि शाबू एकजीव झाला पाहिजे ना, या पद्धतीनं। ह्याच्यानं तुम्ही चकल्याही करू शकता, चकल्याही खूप सुंदर होतात। पण मागच्या वेळेच्या चकल्या अजून शिल्लक आहेत, त्यामुळे मी चकल्या न करता असं फ्रेंच फ्राईज बनवायचं ठरवलं, जेणेकरून वेगळं काहीतरी दिसेल, चव मात्र तीच राहील। त्याच्यासाठी आता हे बटाटा घातलेला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता छान शाबू आणि बटाटा आपला मिक्स झालेला आहे। आणि हलवण्यासाठी खूप जोर लावावा लागतो इथं। तर आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालं आणि आम्ही गेलो टेरेसवरती। तुम्ही बघू शकता सकाळच्या 8 वाजता एवढं ऊन आहे ना, सकाळच्याच उन्हात असं फ्रेंच फ्राईज करायचा मग प्लॅन केला। आणि मग कागद हातरून त्याच्यावरती दगड ठेवले, जेणेकरून वारा आलं तर ते कागद पलटी होणार नाही। सुरुवातीला शेवग्यामध्ये भरून फ्रेंच फ्राईज करायचा ट्राय केला, पण खूप बारीक पडत होतं आणि तळल्यानंतर मग ते करपलं असतं, म्हणून 1-2 शेवगे घातले आणि बास केले। आणि त्याच्यानंतर मग आठवलं की आपल्याकडं पायपिंग बॅग सुद्धा आहे, जी केकला क्रीम लावण्यासाठी आपण जी वापरतो ना ती। मग त्याचा उपयोग करून सगळे फ्रेंच फ्राईज बनवून घेतले आणि शेवग्याच्या मानाने ना त्याच्यामध्ये पटपट झाले, कारण त्याला थोडंसं मोठं होल केलं शेवग्याच्या जेवढी चकती आहे ना त्याच्यापेक्षा। आणि त्यातून ना सरसर असं पीठ एकदम बाहेर येत होतं, कारण पीठ आपलं जास्त घट्ट नव्हतं, त्याच्यामुळे पटपट हे फ्रेंच फ्राईज घालून झाले। मग मला वाटतं की शेवग्यापेक्षा ना ते पायपिंग बॅगचा उपयोग करून तुम्ही अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज नक्की बनवू शकता। आणि थोडेसे असे सांडगे देखील बनवले होते, तेही खायला तळल्यानंतर खूप छान लागतात। आता सगळं झाल्यानंतर त्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे। बघू शकता छान असं ते सुकलेलं देखील आहे। आणि आता आपण तळून बघणार आहोत। तळण्यासाठी इथं तेल गरम करायला ठेवलं आणि तेल थोडंसं गरम झालं ना, ह्याचे तुम्ही तुकडे करून तळू शकता किंवा अखंडही तळू शकता। अखंड खूप मोठे झाले असतील असे तुकडे करून घ्यायचे। एका फ्रेंच फ्राईजचे 4 ते 5 तुकडे होतात आणि ते असे छान पद्धतीने तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता तळताना ना खूप छान पद्धतीने हे फुलतात, अगदी ना फ्रेंच फ्राईज सारखे कुरकुरीत लागतात। बेटर फ्रेंच फ्राईज पेक्षा सुद्धा टेस्टी लागतात। तर एक वेळ ना नक्की बनवून बघा।
अगदी बटाटे, शाबू 2 ते 3 वस्तूंपासून ना छान असे फ्रेंच फ्राईज उपवासाचे बनवू शकता, जे लहान मुलांना तर आवडतीलच पण मोठ्या माणसांना देखील खूप आवडतील. आणि बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. 2 दिवस फक्त उन्हात कडकडीत सुकवून घ्यायचे म्हणजे वर्षभर छान टिकतात. याच पद्धतीनं आपण सगळे फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत आणि तळून झाल्यानंतरही तुम्हाला दाखवते मी. अगदी खुसखुशीत होतात आणि शाबू जर काय शिजवून नाही ना घेतला तर थोडेसे कडक होतात. चांगले होतात पण कडक होतात, असे खुसखुशीत होत नाहीत. तुम्ही याच पिठापासून ना चकली पण करू शकता. फक्त चकली करताना पाणी थोडंसं कमी ठेवायचं शाबूला आणि शाबू शिजवून घ्यायचा. आता आपले इथे सगळे फ्रेंच फ्राईज तळून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान असा त्याला आकार आलाय, छान फुललेत ते, अगदी दुप्पट फुललेले आहेत आणि तुटताना देखील इझिली तुटतात, बघू शकता. छान असे खुसखुशीत झालेले आहेत. एक वेळ नक्की बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसनी. हो, चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.